नाही, महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर आज बैठक झाली। मी बैठकीचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण देताना सांगितलं होतं की जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे, ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, परंतु काही त्यांच्या मागण्या होत्या। काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी मराठी जुजबी म्हणजे कशा प्रकारचं मराठी तुम्हाला अपेक्षित आहे ते विचारलं। तर मी त्यांना सांगितलं की जो नियमामध्ये शब्दप्रयोग आहे की जुजबी आलं पाहिजे, म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत। तर काही लोकांनी 6 महिन्याची मुदत मागितली, काही लोकांनी 1 वर्षाची मुदत मागितली, काही लोकांनी 3 महिन्याची मुदत मागितली। वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, जुजबी मराठी तुम्हाला यायलाच हवं। ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली। आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ। शशांक रावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालक बसू शकतील, टॅक्सी चालक बसू शकतील, आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन्स घेऊ। काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ, काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ। म्हणजे हाजी अराफत शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी हे राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिलं उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही। आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते। त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 72 शाखांमध्ये मराठी शिकू। आमच्या मेहंदळताईंनी सांगितलेलं आहे की आमच्या मुंबई मराठी साहित्य संघातर्फे आम्ही मराठी शिकू। त्यांचं सुद्धा ज्ञान जे आहे, त्यांची सुद्धा मदत जी आहे ती घेण्याची भूमिका ह्या सर्वांनी ठरवलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलाय आणि त्यामुळे आमच्या भूमिकेशी, राज्य शासनाच्या भूमिकेशी सर्व रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते तयार आहेत की आमच्या भूमिका जी योग्य आहे।